एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी खूप दिवसांनी पावभाजी बनवलेली आहे. कारण सध्या ना मुलांची एक्झाम चालू झालेली, त्यामुळे मुलं दुपारी घरी येऊन जातात. तसं श्लोक 1 वाजता येतोच, पण आरू ना 4 वाजता यायचा आणि आता एक्झाममुळे ना तो 1:30 वाजता घरी येऊनच जातो. 1 वाजेपर्यंत माझी काही ना काही कामं आवरायचं काम चालूच असतं आणि तोपर्यंत दोन्ही मुलं आलेले राहतात. आणि मग म्हटलं चला आज आहे ना आपण मस्त पावभाजी बनवूया मुलांना. स्पेशली मला आणि श्लोकला नाही, मला आणि आरुषलाच पावभाजी आवडते. बाकी श्लोक आणि आहूंना मात्र पावभाजी वगैरे काहीही आवडत नाही. तर त्या दोघांसाठी बटाट्याची भाजी, पोळी बनवली आणि आमच्या दोघांसाठी पावभाजी बनवली. भाजी मी सकाळीच करून ठेवलेली होती आणि श्लोकला स्कूलला घ्यायला गेली त्यावेळेस आहे ना येताना मी पाव घेऊन आलेली होती. भाजी पण गरम होते आणि दुसऱ्या बाजूला मी लगेच पाव गरम करायला घेतले आणि एकच बटर क्यूब आहे ना घरामध्ये शिल्लक होती. पण म्हटलं आता इतकं छान आपण घरगुती तूप बनवतो तर कशाला बटर लावायचं. तर मग बटर न लावता मी तुपामध्येच आहे ना हे पाव मस्त भाजून घेतले. भरपूर सारं तूप टाकून भाजलेले एकदम मस्त लागत होते. पावभाजी बनवताना ना शक्यतो बटरमध्ये पावभाजी बनवा किंवा आहे ना तूप जर घरामध्ये तुमच्याकडे असेल ना तर तुपामध्ये बनवा. म्हणजे तेलाचा वापर न करता तूप किंवा बटर वापरायचं. इतकी छान टेस्ट येते ना पावभाजीला. एकदा बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्हाला तूप आणि बटर आवडत असेल ना तर मग विषयच नाही. तुम्ही नेहमी बनवताना ना बटर आणि तूपच वापराल. आज पावभाजीला इतका छान कलर आलेला होता कारण मी त्याच्यामध्ये ना बीट आणि गाजर टाकलेलं होतं, त्यामुळे भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला होता. तर आता इथे मी ना पटकन मस्त प्लेट बनवून घेते आणि आम्ही ना तिघंजण मस्त जेवण करतो सीरियल बघत-बघत. दुपारचं जेवण करताना मात्र टीव्हीचा रिमोट आहे ना माझ्याकडे असतो. मग मला वाटलं तर मी सीरियल बघते किंवा छान पिक्चर लावून देते. पण संध्याकाळचं जेवण करताना रिमोट मात्र आहूंकडे असतं आणि बाकीच्या वेळेस मात्र रिमोट मुलांकडे असतो. ते पण 1-2 तासासाठी, त्यानंतर नाही. तर असं असतं आमचं टीव्हीचं. आणि संडेला मात्र दिवसभर आहूच टीव्ही बघत बसतात. जोपर्यंत मी जेवण तिकडे वाढून घेत होती ना, तोपर्यंत इकडे ह्या दोघांचं खेळण्याचं काम चालू होतं. घरातली लहान मुलं डांबीस असतात ना, याच्यात काही शंका नाहीये. श्लोक इतका आरुषला परेशान करत असतो आणि तो जर घरात नसला ना आणि दादा जर घरी नसला ना, तर श्लोकला करमतच नाही. इतका शांत देवासारखा बसलेला असतो. दादा आणि पप्पा घरी आले का इतका डांबीसपणा करतो, इतकं वैतागून सोडतो की काय सांगू. तर आम्ही इथे छान मस्त पोटभर अशी पावभाजी खाल्ली. त्यानंतर छान अशी झोपसुद्धा काढली. झोप झाल्यानंतर तयारी केली आणि आलो डी-मार्टला. डी-मार्टला येण्याचं कारण एकच होतं, मला फक्त तेल डबा घ्यायचा होता. पण आता डी-मार्टला आल्यावर आपण एक वस्तू घरी घेऊन जाऊ तर शपथ. डी-मार्टमध्ये आल्या-आल्या आहे ना, मी तेल डबा आहे ना, पहिलं ट्रॉलीमध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण मस्त आहे ना डी-मार्ट फिरून घेऊया. गुढीपाडव्याचं सुद्धा सामान इथे आलेलं होतं. फक्त मी चेक करून घेतलं, काहीच घेतलं नाही. आणि त्याचबरोबर मला खूप दिवसांपासून आहे ना, जी काही माझी झाडं आहेत त्यांना अंघोळ घालण्यासाठी ना, जी मी स्प्रे बॉटल बघत होती ना ग्रीनवाली, तर ती घ्यायची आहे. पण काही घेतलीच नाही, फक्त बघून ठेवली आणि म्हटलं नेक्स्ट टाईम बघूया. कारण ह्या वेळेस मी एक्स्ट्राची एक वस्तू घेतलेली आहे, तर ती मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी काय-काय डी-मार्टवरनं सामान घेतलं. त्यामुळे म्हटलं ही वस्तू आपण नेक्स्ट टाईम घेऊया. घरी यायला मला 7:30 वाजलेले होते. आल्या-आल्या तर मी पूजा करून घेतली आणि म्हटलं चला आता हे सगळं सामान मी तुम्हाला पण दाखवते. मी काय-काय डी-मार्टवरनं आणलं. तसं म्हणायला गेलं तर मी आज डी-मार्टला आहे ना फक्त तेल डबा घेण्यासाठी गेली होती. पण आता तेल डबा थोडीच घेऊन येणार आहे. 2-3 वस्तू तर आपण आणतोच. पण ज्या मला महत्त्वाच्या होत्या किंवा संपत आलेल्या होत्या ना, त्याच मी वस्तू आणल्या. आणि दुसरी गोष्ट आहे ना, आता मुलांना सुट्ट्या लागणार आहे आणि मग म्हटलं चला त्यांना पण खाऊच्या वस्तू थोड्याशा घेऊन जाऊया, जेणेकरून सुट्ट्यांमध्ये त्यांना बनवून मस्त खाऊ घालायला. आणि आता दुपारी घरीच असतात ना, मग चालूच असतं त्यांचं, हे कर गं मम्मी, ते कर गं. आणि आमच्या घरामध्ये ना मॅगी जास्त आवडते. पण दररोज कुठे मॅगी द्यायची, तर मग काहीतरी अल्टरनेट देण्यासाठी ना मी थोडंसं सामान आणलेलं आहे. देवांसाठी तेल आणलं आणि नेहमी आम्ही ना सिंथोलच सोप यूज करत असतो. पण ह्यावेळेस आहे ना म्हटलं चेंज म्हणून थोडंसं लिरिल आणलेलं आहे. त्याचबरोबर आहे ना चोकोज आणलेले आहे. माझी मुलं दररोज सकाळी ना जेव्हा स्कूलला जातात ना, ब्रेकफास्ट वगैरे काहीही करून जात नाही. दूधही पीत नाही, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. फक्त अंघोळ करायची, आवरून घ्यायचं आणि लगेच निघायचं. आणि आरू तसं बसने जातो, त्याला थोडासा त्रास होतो, त्याच्यामुळे तो काही खात नाही. पण सध्या आहे ना तो 8-10 दिवसापासून दररोज मागतो, "मम्मी काहीतरी खायला दे ना." आणि मग म्हटलं चला चोकोज घेऊन जाऊया. लास्ट टाईम पण मी आणलेले होते आणि मग तो दररोज सकाळी ना स्कूलला जाण्याच्या आधी मस्त दूध चोकोज खाऊन जायचा आणि त्याचं खूप चाललं होतं, "मम्मी चोकोज घेऊन ये." तर मेन म्हणजे चोकोज आणले आणि त्याच्यावर ऑफर होती बाय 1 गेट 1 फ्री. तर मग ते मी 2 घेतले आणि त्यावर 2 फ्री भेटले. खूप दिवस झाले किचनमध्ये मी काहीच घेतलेलं नव्हतं आणि सध्या मला डब्यांची खूप कमतरता भासत होती. म्हणून हा आहे ना 5 डब्यांचा सेट मी घेऊन आली, जो मला फक्त ₹119 लाच पडला. आणि इकडे आपला हा तेल डबा मेन जो घेण्यासाठी गेलेली होती तो. मुलांना घरातूनच निघताना सांगितलेलं होतं, डी-मार्टला मी तुम्हाला एकही वस्तू घेऊन देणार नाहीये. तर दोघं फक्त बोलले की आम्हाला चॉकलेट घेऊन दे. पण तरीसुद्धा श्लोकने त्याच्यासाठी ही ड्रॉइंग बुक घेतली, जी मला फक्त ₹30 लाच पडली. आणि सध्या तो तुम्हाला जसं मी सांगितलं
जास्त टीव्ही, मोबाईल बघत नाही. त्यामुळे त्याला जेव्हा पण कंटाळा येतो, बोर होतं, तर तो लगेच कलरिंग वगैरे करत बसतो आणि घरातल्या ज्या काही ड्रॉइंग बुक्स आहे ना, त्या सगळ्या त्याच्या कलर करून झालेल्या आहे आणि त्याला मी म्हटलंय, "सुट्टीमध्ये ना, मी तुला मोठी ड्रॉइंग बुक घेणार, त्यामध्ये तुला कंटाळा आला की कलरिंग करत बसायचं." तर मग त्याने ही ₹30ची छोटीशी ड्रॉइंग बुक घेतलीच पण आणि आरू मात्र जिथे जाईल तिथे फक्त पेन गोळा करत असतो. तर त्याने सुद्धा त्याच्यासाठी एक पेन घेतला. तर दोघं पण आहे ना ₹70-80 मध्ये दोघंही खुश होऊन गेले. तर आरुष तिकडे छान अभ्यास करतोय आणि आरू अभ्यासाला बसला ना, श्लोकला इतका कंटाळा येतो, नुसतं बोर होत असतं. त्याला असं वाटतं ना, दादानी फक्त माझ्याबरोबर खेळत बसावं. पण त्याची एक्झाम चालू आहे आणि 80 मार्क्सचे पेपर आहे. पण आता हे श्लोकला मी किती वेळा सांगितलं, पण त्याच्या काही डोक्यात जात नाही. शेवटी तो लहानच आहे. तर चला आता हे बाकीचं जे काही सामान आहे ना, ते डब्यांमध्ये भरून घेते आणि हे जे काही सगळे तुम्हाला डबे दिसतात, ते सगळे मी DMartवरनं आणलेले खाऊ ठेवण्यासाठी स्पेशली. आधी मी हे सगळं सामान जे राहायचं ना खाऊचं, बिस्किट असू द्या, मॅगी, त्याचबरोबर फरसन वगैरे, तर हे सगळं सामान मी ना स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवायची. पण आहे ना कधी-कधी तर इतका विसर पडून जायचा, खराब होऊन जायचं, तरी खाल्लं जात नसायचं. आणि मुलांना जेव्हा पण भूक लागायची, स्टीलच्या डब्यांमध्ये त्यांना काही सापडलं नाही, की सगळे डब्बे जे आहे ना ते उघडून ठेवायचे. मग त्यापेक्षा म्हटलं नको, आता मुलं मोठी व्हायला लागली, त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांच्या हाताने त्यांनी घेऊन खावं. मग त्यासाठी मी हे जे काही प्लास्टिकचे डबे आहे ना ते DMartवरनं आणले आणि आता सगळा खाऊ आहे ना या ट्रान्सपरंट डब्यांमध्येच ठेवत असते. मध्ये कॅरी बॅग वगैरे असतातच आणि आता जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हा ते बघतात आणि त्यांना जे आवडलं ते ते घेऊन खाऊन घेतात. तर चला सगळं जे काही सामान मी आणलेलं होतं ते सगळं मी ठेवून घेतलं. या सुट्ट्यांमध्ये मला मुलांसाठी ना चॉकलेट्स आणि केकसुद्धा बनवायचं आहे, तर ते सुद्धा मी सामान घेऊन आलेली तुम्ही बघितलंच. तर जेव्हा मी बनवेल तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार. ऊन खूप म्हणजे खूपच वाढलेलं आहे आणि जेव्हापासून हे ऊन वाढलं ना तेव्हापासून मी ना दहीसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे आणि दररोज संध्याकाळी मी झोपण्याच्या आधी ना दही लावत असते आणि दुसऱ्या दिवशी ते दही आहे ना फ्रीजमध्ये ठेवून घेत असते आणि परत दुसऱ्या दिवसासाठी दही लावत असते. असं माझं सध्याचं रुटीन आहे दही बनवण्याचं. ऊन तर इतकं वाढलेलं आहे, त्याने ते इतकं हैराण करून सोडलं. पण त्याचबरोबर इराणमध्ये तिकडे युद्ध चालू झालं, पण त्याचे परिणाम मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भोगावे लागताय. जी गॅस टाकी आपल्याला एक कॉल केला की लगेच घरपोच येऊन भेटायची, तीच गॅस टाकी आता भेटण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ना आपल्याला किती तो त्रास सहन करावा लागतोय. जेव्हा मी न्यूजमध्ये बघितलं की गॅस टाकी भेटत नाहीये आणि एक गॅस टाकी मिळवण्यासाठी लोकं सकाळपासून आहे ना तर दिवसभर उन्हातान्हामध्ये उपाशी-तापाशी ती गॅस टाकी मिळवण्यासाठी उभे आहे लाईनीमध्ये, तरी त्यांना भेटत नाहीये. काही जणांना दुसऱ्या दिवशी बोलावलं जातंय आणि मी आत्ताच म्हणजे होळीलाच आहे ना गॅस टाकी चेंज केलेली होती आणि ती जवळ मला 2.5 महिने जातेच आणि कधी-कधी 3ही महिने जाते. मग म्हटलं चला आता आपणही नंबर लावून देऊया. गॅस टाकीसाठी बुकिंग करायला घेतली मोबाईलवरनं, तर ते बुकच झालं नाही. मग मी तिथे गेली आणि मग त्यांना म्हटलं की माझं बुकिंगला असा-असा प्रॉब्लेम येतोय. तर ते बोलले काही नाही 30 दिवस झाले की त्याच्यानंतर तुमचा नंबर लागून जाईल आणि त्यानंतर मग माझ्या जीवाला म्हटलं चला 1 महिन्यामध्ये आपली दुसरी पण टाकी येऊन जाईल म्हणजे काही टेन्शन नाहीये. पण जे काही न्यूज बघते ना तर खरंच खूप वाईट म्हणजे खूपच वाईट वाटत असतं आणि कोणत्याही गोष्टीचा परिणाम आहे ना आपल्या सर्वसामान्य माणसांनाच भोगावा लागतो. कोरोनाने सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या आणि आता हे युद्ध, या युद्धाने सुद्धा आपल्याला ना बचतीचे धडे नक्कीच दिलेले आहे. आणि म्हणूनच आहे ना मी आज तेल डबा घेण्यासाठी गेलेली होती कारण माझ्याकडे शेवटचं पाऊच राहिलेलं होतं आणि म्हटलं पुन्हा जर गॅस टाकीसारखंच तेल डब्याचं झालं तर पुन्हा आपले ना वांदे होऊन जातील. त्यापेक्षा आपण आधीच आणलेला कधी बरा. तर म्हणून मी आज तेल डबा घेण्यासाठी DMartला गेलेली होती खास. तर चला असो, जे नवीन डबे आणलेले होते ते मी घासून घेतले. थोडेसे भांडे होते ते पण क्लीन करून घेतले आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवणं केली आणि आज पावभाजी होती त्यामुळे जेवण जास्तच झालं म्हणून मी ते तुम्हाला दाखवत होते. आज खूपच पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला जेवण जास्त झालं तर आता थोडंसं वेट लॉस जे काही चूर्ण आहे ना तर ते गरम करून पिऊन घेऊया आणि ते मी ना कधी सकाळी पिते कधी संध्याकाळी पित असते आणि लक्षात राहिलं तर दोन्ही टाईम पित असते आणि ते कसं मी बनवलं वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. तर ते मी इथे गरम करून घेतलं, मुलांसाठी दूध बनवून घेतलं आणि असं काही केलं की लगेच इकडे भांडे निघतातच आणि किचन मस्त क्लीन होतं. तर पुन्हा दुधाचं पातेलं निघालं, मग ते पण घासून टाकलं. एक भांडं ठेवायचं तर म्हटलं नको जाऊ दे, पूर्ण किचन वाटतं असं क्लीन दिसला ना सकाळी-सकाळी जरा बरं वाटतं. तर आता माझं सगळी कामं आवरलेली आहे. पण आता सगळ्यात मोठं काम करायचं ते म्हणजे आरूचा मला आता अभ्यास घ्यायचा आहे. 10 वाजलेले आहे. 10 ते 12 वाजेपर्यंत आम्ही मस्त अभ्यास करणार आहे. दुपारी छान झोप काढून घेतो कारण दुपारी इतकं ऊन असतं ना अभ्यास करण्याची काहीही इच्छा नसते. त्यामुळे मी 10 ते 12 पर्यंत आम्ही मस्त अभ्यास करतो. त्याने लर्न केलेलं असतं, फक्त रिव्हिजन घ्यायची असते. तर तेल डबा मी इथे ठेवून दिला. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.